हॅलो एव्हरीबडी, वेलकम यू ऑल. माझं नाव सत्यजित. ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या डेली आन्सर रायटिंगच्या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपण आजही 2 प्रश्न घेऊन आलोत आणि आजचा मुख्य विषय हा भारतीय समाज, इंडियन सोसायटी आहे. आणि नॅचरली मी सोशलॉजी ऑप्शनलचा इथे फॅकल्टी आहे. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून शिकवतो, तर माझ्याकडे इंडियन सोसायटीचे प्रश्न आपण आणखी डिले न करता लेट स्टार्ट विथ आवर टॉपिक्स. माझे आजचे 2 प्रश्न असणार आहेत. सिलेबसचा हा जो पहिला टॉपिक आहे भारतीय समाजामधला पहिला टॉपिक सिलेबसचा विविधता है ना, त्याचबरोबर भारतीय समाजाचे ठळक वैशिष्ट्ये हे जे 2 टॉपिक आहेत तो आपण पहिला टॉपिक पकडतो. त्यातला हा पहिला प्रश्न आहे की भारतीय समाजातील जे विविधतेमध्ये एकता हे तत्व स्पष्ट करा. तसेच भारताला विविधतेकडून एकतेकडे नेणारे घटक अधोरेखित करून भारताच्या एकात्मतेला धोका पोहोचवणारे घटक तुम्हाला स्पष्ट करायचे. बरोबर. जर तुम्ही नीट ऑब्झर्व कराल तर ह्या प्रश्नामध्ये 3 सब पार्ट्स आहेत. पहिला सब पार्ट आहे की विविधतेमधील एकता हे तत्व तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती प्रोव्हाइड करायची आहे, स्पष्ट करायचं आहे की हे कसं इंडियामध्ये आहे स्पष्ट करायचं आहे ना, हे तत्व. तर हा माझा पहिला पार्ट असेल असं म्हणू है ना उत्तराचा. दुसरा की तसेच भारतातील विविधतेकडून एकतेकडे नेणारे घटक अधोरेखित करायचेत. राईट. तिसरा, भारताच्या एकात्मतेला धोका पोहोचवणारे घटक स्पष्ट करा. धोका पोहोचवणारे घटक. प्रश्न हा सलग 15 मार्काचा आहे नॅचरली आणि 3 सब पार्ट्सनी बनतो. पहिला तुम्हाला तत्व, दुसरा की कुठले कुठले घटक आहेत ते स्पष्ट करायचं आहे, आणि तिसरा एकात्मतेला धोका पोहोचवणारी कुठली कुठली घटक आहेत ते पण तुम्हाला स्पष्ट करायचं. सिलेबसचा हा पहिला पॉईंट आहे आपल्या GS 1च्या भारतीय समाजामधला है ना. तर आपण एकदा नेहमीप्रमाणे स्ट्रक्चर डिसाईड करू की हा कसा आपल्याला तयार करता येईल, हा 3 पानांना कसा डिवाइड करता येईल. तसं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपल्या मागच्या आन्सर रायटिंगच्या प्रोग्राम्समध्ये मी बोलल्याप्रमाणे की जेव्हा प्रश्न 10 मार्काला पडतो तेव्हा तुम्हाला 2 पान दिलेले असतात. 2 पान म्हणजे 1 पेज जे मागून पुढून आहे, आणि 15 मार्कर असेल तर तिथे तुम्हाला 3 पेजेस मिळतात, जे 1, 2 and 3, एक पुढून मागून आणि दुसऱ्या पेजचं पण पुढून, असे 3 पेजेस. राईट. आणि तुम्हाला 10 मार्करमध्ये जवळजवळ 150 ते 150 वर्ड्स लिहायचे आहेत, आणि 15 मार्करमध्ये जवळजवळ तुम्हाला 250 वर्ड्सपर्यंत पोहोचत असं 200च्या प्लस है ना. तर आपण त्या 3 पानांना आधी डिझाईन करून घेऊ की ही 3 पानं दिसतील कशी. जर हा 15 मार्कांचा प्रश्न आहे तर है ना, आणि पेजेस शक्यतो कोरे असतील अशी शक्यता आहे. UPSC मध्ये कोरे असतात. मराठी मीडियम MPSC मध्ये शक्यता तीच आहे की कोरे पेजेस असण्याची शक्यता आहे, लाईन्स नसतात. आणि एक जर तुम्ही कोऱ्या पेजेसवर लिहून बघितलं तर तुम्हाला दिसेल की एक ॲव्हरेज स्टुडंट त्याची हँडरायटिंग डिसेंट आहे, त्याचा फॉन्ट डिसेंट आहे, तर त्याला जवळजवळ 16 ते 17 लाईन्स तो लिहू शकतो एका पेजमध्ये. आणि त्या प्रत्येक 16-17 लाईन्समध्ये 6-6 शब्द, म्हणजे जवळजवळ एका पानात तुम्हाला 100 शब्द लिहिण्याचा स्कोप आहे, लिहू शकता. राईट. तर एक 250 वर्डमध्ये जवळजवळ 3 पान झाली असं आपण सिम्पल कॅल्क्युलेट करू. तर पहिल्या पेजवर 100, दुसऱ्या पेजवर 100, तिसऱ्या पेजवर तुम्ही जवळजवळ 50-70 शब्द लिहा. तर त्या 3 पार्ट आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर पहिला पार्ट होता की हे तुम्हाला विविधतेमधलं एकता हे तत्व स्पष्ट करायचंय. दुसरा पार्ट आहे की विविधता का आहे हे घटक स्पष्ट करायचे. तिसरा तुम्हाला बोलायचंय की एकतेला, विविधतेतील एकता ह्या घटकाला कुठल्या कुठल्या बाकीच्या कारणांमुळे धोका आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे ना. तर ह्या 3 सब पार्टला आपण डिवाइड करू. ज्यावेळी मुद्दाम ते विचारतात की बाबा हे तत्व स्पष्ट करा, तुम्हाला विविधता एकता ह्या तत्वावर थोडं जास्त एक्सप्लेन करणं आवश्यक आहे. फक्त एक पॅराग्राफमध्ये लिहिणं मला वाटतं की ते कमी पडेल, कारण तो एक सेपरेट सब क्वेश्चन आहे ना, सेपरेट सब क्वेश्चन. तर तुम्ही त्याला एकदा व्यवस्थित डिसेंट त्याला एक न्याय द्यावा. मला असं वाटतं की हां, त्याला जवळजवळ नाही म्हणलं तरी पहिल्या पेजचा जो हाफ पार्ट आहे ॲटलिस्ट है ना, की जवळजवळ पहिले 60% किंवा एक 50% तुमचा हा पहिला पार्ट असावा, पार्ट 1, जे त्यामध्ये तुम्ही बोलणार आहेत की विविधतेमधील एकता हे तत्व तुम्हाला स्पष्ट करायचं. नंतर तुम्ही ह्या पॉईंटपासनं तुमचा टॉपिक 2 म्हणजे सब पार्ट 2 तुमच्या प्रश्नाचा सुरू कराल. तो जवळजवळ इथपर्यंतही जाऊ शकतो है ना, किंवा थोडा आणखी त्याला वाढू शकता, कारण हा थोडा इम्पॉर्टंट पार्ट आहे की कुठली ती घटकं आहेत है ना.
तर तुम्ही म्हणा की जवळजवळ ह्या लेवलपर्यंत जरी सॉरी, तर हा सेकंड तुमचा टॉपिक असेल है ना. आणि तुम्ही इथून तिसरा टॉपिक सुरू कराल, तुमचा तिसरा सब पार्ट सुरू कराल जो तुमचा इथपर्यंत असेल, आणि इथे तुम्ही निष्कर्ष किंवा कन्क्लूड कराल है ना, ह्या पार्टमध्ये कुठेतरी इथे. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन प्लस तुमचं तत्व स्पष्ट करणं, एक 2-3 लाईनचं इंट्रोडक्शन, मग एक छोटा पॅराग्राफ है ना, किंवा आणखी एक छोटा पॅराग्राफ, ह्या 2-3 पॅराग्राफमध्ये छोट्या तुम्ही पहिलं तत्व स्पष्ट केलं की विविधतेमधील एकता ह्या शब्दाचा अर्थ काय, नंतर दुसरा घटक सांगितला, तिसरा घटक सांगितला, तुमचे 3 पेजेस असे जवळजवळ दिसतील. आणि ऑफकोर्स की ह्यामध्ये तुम्ही स्वतः काही चेंजेस करू शकता. हे मी सांगितलंय, फॅकल्टीने सांगितलं म्हणून एक्झॅक्टली 100% असंच फॉलो करावं असं अजिबात नाही, पण एक जनरली एक मेजरली असं स्ट्रक्चर दिसावं ज्यानं सगळे सब पार्ट्स ॲड्रेस व्हावेत है ना. तर आता आपण कंटेंट बघू. स्ट्रक्चर तर बघितलं, कंटेंट बघू. कंटेंटमधला पहिला पार्ट की विविधतेमधील भारतातील विविधतेतील एकता ह्या तत्वाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. तर त्याबद्दल काय कंटेंट लिहिणं अपेक्षित आहे. एकता म्हणजे एकात्मता. जसं तुम्ही ऑफकोर्स की तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहा, हे महत्त्वाचं राईट, की तुम्हाला काय समजलं तत्वामधनं हे लिहिणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. तरी मी ट्राय केला आहे की काही कंटेंट जमवण्याचा, की एकता म्हणजे एकात्मता ही एक सामाजिक मानसिक स्थिती आहे जी एकी असण्याची ती भावना आहे. विविधतेत एकता म्हणजे एक रूपतेशिवाय एकता, म्हणजे त्याला म्हणू आपण की युनिटी विदाऊट होमोजिनिटी है ना, हाच तो शब्द असतो. युनिटी विदाऊट होमोजिनिटी म्हणजे जसं आपण समाजामध्ये बघतो की भारतीय समाज हा विविधतेने नटलेला एक समाज आहे, देश आहे, ज्यामध्ये विविध जाती धर्म है ना, विविध पंथाची लोक एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये होमोजिनिटी नाही, एक जिनसीपणा नाही, पण एकता जरूर आहे ना. तर एकरूपतेशिवाय एकता आणि विखंडनाशिवाय विविधता, म्हणजे त्याला आपण म्हणू की विखंडन न होता है ना, डिव्हाइड न होता ते एकत्र राहतात राईट. आणि विविधता मानवी परस्पर संवादाला समृद्ध करते आणि या संकल्पनेवर आधारित ही एक संज्ञा आहे, ही एक संकल्पना आहे. हा कंटेंट छोटा आहे, तुम्ही ह्याला आणखी मोठं करण्याची अपेक्षा आहे, कारण पहिल्या पेजचा 60% भाग तुम्ही त्यात भरायचा आहे. जवळजवळ 70-80 वर्ड्स त्याच्यामध्ये यावेत ह्या पहिल्या सब पार्टवर, अशी अपेक्षा आहे. इथपर्यंत ठीक. तर तुम्ही त्यात आणखी लिहा. आणखी त्यात एक उदाहरण सांगितलं तर आणखी बेटर. पहिल्या सब पार्टचा पॉईंट उदाहरण सांगता येईल की जसं की बघा भारतातली जातीव्यवस्था कशी आहे, धर्म, त्यापेक्षा जातीव्यवस्थेपेक्षा आपण सांगू की कसा भारत देश हा एक बहुजिनसी समाज आहे धार्मिकदृष्ट्या है ना, की भारतामध्ये हिंदू मुस्लिमान है ना, की इस्लाम, त्यानंतर जैनिझम, ख्रिश्चनिझम, हे सगळ्या ख्रिश्चॅनिटी म्हणा, सगळ्या धर्माची लोक एकत्र राहतात. आणि तुम्हाला माहिती आहे का की भारत देश हा 4 मोठ्या धर्मांचं जन्मस्थळ आहे. जसं की हिंदुइझम, जसं की तुम्हाला आठवते की जैनिझम, बुद्धिझम आणि ऑफकोर्स सिखिझम, ह्या 4 मेजर धर्मांचं हे एक जन्मस्थळ आहे. अशा प्रकारे हा एक सुंदर देश, आपण त्याला समजून सांगू की हे तत्व म्हणजे काय. आणि एवढे सारे धर्म, एवढे सारे पंथ, एवढे सारे जाती असताना देखील हा भारतीय समाज एक रूप राहतो, एकतेत राहतो है ना, आणि आपण ते सेलिब्रेटही करतो. तर हे तत्व तुम्हाला पहिल्या पॉईंटला सांगण्याची अपेक्षा आहे. दुसरा पॉईंट येतो की भारताला विविधतेकडे एकतेकडे नेणारे कुठली घटक आहेत, की असं भारतामध्ये का होतंय की एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर इतकी सारी विविधता आहे, ह्याच्या मागची नेमकी कारणं काय. ऑफकोर्स आपण ती कारणं डिस्कस करू. त्यातला पहिला पॉईंट की भौगोलिक एकता है ना, की भारत देश हा एकता प्रधान का आहे, ह्याच्यामध्ये एकता काय, कारण भारत एक अखंड राष्ट्र आहे, भारत एक जिओग्राफिकली अखंड एक देश आहे. जसं तुम्ही इंडोनेशिया बघाल फॉर एक्झाम्पल, तर इंडोनेशिया देशामध्ये तुम्हाला हा देश खूप साऱ्या बेटांनी मिळून बनलेला दिसेल. किंवा आधी जो पाकिस्तान होता 1971च्या आधी, ईस्ट अँड वेस्ट पाकिस्तान, तुम्हाला एक भौगोलिक अखंडता त्यामध्ये लोप पावलेली दिसते राईट, की एका साईडला पाकिस्तानचा एक भाग, मग दुसरा देश, त्याच्या पलीकडे एक भाग. तर ह्यानं काय होतं की भौगोलिकदृष्ट्या तो देश डिव्हाइड होतो, त्यामुळे त्याच्यामध्ये एकता कायम राहत नाही. ह्याच्या विरुद्ध भारतामध्ये की भारत एक बाय अँड लार्ज एक युनिटी, जिओग्राफिकल युनिटी असलेला देश आहे. दुसरा राजकीय एकता, जसं की पूर्ण भारतभर आपण लोकशाहीसारखी तत्वे है ना ही सेलिब्रेट करतो. त्याचबरोबर भारतामध्ये एक पंचायत राज नावाची संस्था आहे जी सर्व भारतभर कॉन्स्टिट्युशनली ही कंपल्सरी आहे है ना. तिसरा पॉईंट घटनात्मक ओळख, की भारत हा देश जो आहे तो एक डेमोक्रॅटिक, एक कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी आहे, एक राज्य घटना
तिनं स्वीकार केलेली आहे. त्याचबरोबर धार्मिक सहअस्तित्व, आपल्याला हे खूप महत्त्वाचं तत्व, एक इम्पॉर्टंट तत्व आहे की भारतामध्ये विविध धर्म धर्म राहत असले तरी ते एकत्र राहतात, हे खूप महत्त्वाचं. ॲट द सेम टाइम तिथे आंतरराज्य गतिशीलता आहे. म्हणजे काय की तुम्ही एका राज्यामधनं दुसऱ्या राज्यामध्ये फ्रीली मुवमेंट करू शकता, ज्यानं भारतामध्ये पुन्हा एकदा एकता निर्माण व्हायची मदत होते. कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स, बंधनं नाही आहेत. जेव्हा तुम्ही स्टेट बॉर्डर क्रॉस करता, महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये जा, कर्नाटकात जा, तिकडून तुम्ही आणखी स्टेट्स चेंज करा, त्यावेळी तुम्हाला कोणी रोखणारं, स्पेशली कुणी रोखणारं नाही. कारण आर्टिकल 19 भारताचं जे भारतीय संविधानातलं मधलं जे मूलभूत आहे ना अधिकार आहेत आपले, त्यामध्ये सांगितलेलं आहे आंतरराज्य गतिशीलता. आणखी याचबरोबर आणखी पण असे काही पॉईंट्स आहेत, काही घटक आहेत जे आपल्याला, आपल्या देशाला, आपल्या समाजाला एकतेकडे घेऊन जातात, राईट. त्यातला एक इम्पॉर्टंट आहे की आर्थिक एकात्मता. त्यातल्या त्यात एक मुद्दाम उदाहरण द्यायचं म्हणजे भारतातली जी टॅक्सेशन सिस्टम आहे ना, वन नेशन वन टॅक्स, राईट, त्याला आपण म्हणतो GST, ह्यानं पुन्हा एकदा भारतामध्ये एक एक युनिटी आणली आहे, बरोबर. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र आणि धार्मिक प्रथा ह्या खूप सुंदर एक भारतीय समाजाचं एक फीचर राहिलं आहे. त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळा है ना. कुंभमेळ्यामध्ये आपण बघतो ही की सगळ्या भारतातले लोक विविध प्रदेशामध्ये तिथे जिथे कुंभमेळा असेल तिथे जातात, व्हिजिट करतात, एकत्र राहतात. बरेच इवन कुंभमेळा तर नॅशनल लेवलला आहेच. त्यातलं एक छोटंसं एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंढरीची वारी. ह्या पंढरीच्या वारीतनं आपण बघतो की लाखो लोक एकत्र येतात है ना. ते त्यांचं घर सोडून बरेचसे दिवस बाहेर असतात, वेगवेगळे प्रदेश फिरतात, देवदर्शन करतात. ह्यातनं एकात्मता तयार होते, भावना ती तयार होते, बरोबर. मेळे आणि सण ऑफकोर्स. आणि जे सण हे फक्त त्याच धर्मापुरते नाही. जसं की दिवाळी, आत्ता जस्ट आपण दिवाळी सेलिब्रेट करून परत आलो आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की इथे इररेस्पेक्ट ऑफ युअर रिलिजन्स, धर्म, आपण हे सगळे सण सेलिब्रेट करतो. जसं की स्वतः माझे 2-3 मित्र मुस्लिम धर्माचे आहेत, पण ते माझ्या घरी येतात, फराळ करतात, मी शिरखुर्मा खायला त्यांच्या घरी जातो त्यांच्या ईदच्या वेळी, राईट. तर ह्यानं काय होतं की आपण आपले सण तर साजरे करतोच, पण आपण बाकी धर्मांचे सणही तेवढ्याच उत्सवाने साजरे करतो. त्यामुळं ती एकता आपल्या भारतीय समाजामध्ये कायम राहते. मान्सूनद्वारे हवामान, आता हे पण एक सुंदर फीचर की तुम्ही जर नीट बघाल तर भारतीय समाजामध्ये, त्यातल्या त्यात भारतीय समाजाची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे. ती ऐतिहासिकदृष्ट्या कृषीप्रधान राहिलेली आहे, बरोबर. आज जरी इंडस्ट्री आणि सर्व्हिसचं प्रमाण वाढत असलं तरी कृषीप्रधानता हे खूप महत्त्वाचं फीचर आहे. त्यातल्या त्यात आपल्या भारतीय समाजामधला खूप मोठा एक वर्ग कृषीवर आधारित आहे. कृषी ह्या अर्थव्यवस्थेवर आधारित आहे, कृषी व्यवसायावर आधारित. आणि कृषी व्यवसाय किंवा कृषी अर्थव्यवस्था ही भारतामध्ये मॉन्सूनवर अवलंबून असते, हे माहिती आहे तुम्हाला, बरोबर. की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण पेरणी करतो, पीक लावतो. आणि ह्या भारतात जवळजवळ एकाच वेळी, म्हणजे ह्या 2-3 महिन्याच्या पिरियडमध्ये मान्सून भारतामध्ये प्रवेश करतो है ना. केरळामार्फत म्हणा, अंदमान निकोबार मार्फत म्हणा, तर भारतामध्ये एकाच वेळी पाऊस सुरू असतो. आणि पाऊस हे पेरणीचा एक क्षण असतो, पेरणीचा हा काळ असतो. आणि ह्या पेरणी करताना आपल्या विविध समाज वेगवेगळे सण सेलिब्रेट करतात, किंवा हार्वेस्ट झाल्यानंतर, पीक निघाल्यानंतर सुद्धा आपण सण साजरे करतो. पण मान्सूननी काय होतं की भारतीय समाजामध्ये एकरूपता तयार होते. एकाच वेळी सगळेजण पीक घेतात, एकाच वेळी सर्वजण पिकवतात आणि तेव्हा ते बिझी असतात. म्हणून इवन लग्नाच्या तिथी असतात ना, आपण ज्या तिथी काढतो लग्नाच्या, त्या शक्यतो अशा पिरियडमध्ये असतात की शेतकरी त्यावेळेस फ्री असतील. जसं की मार्च, एप्रिल, ज्यावेळी जास्त काम नसतं. कारण जूनमध्ये पाऊस पडायचा असतो आणि त्यावेळी शेतकरी बिझी असतात. म्हणून शक्यतो सगळे सणवार, काही पर्सनल कामं, एस्पेशली लग्नांच्या तिथी, ह्या आपण त्या फ्री टाईममध्ये काढतो जेव्हा मान्सून नसतो. तर ह्यानं काय होतं की भारतामध्ये एक एकरूपता तयार होते, हे आपल्याला नक्कीच दिसतंय है ना. तर एकंदरीत असे ते पॉईंट्स आहेत. त्याचबरोबर आणखी एक इम्पॉर्टंट थर्ड पॉईंट होता की भारताच्या एकात्मतेला धोका निर्माण करणारी कुठली गटक आहेत. त्यातला पहिला प्रादेशिकता. की प्रादेशिकता एक अशी भावना आहे की जेव्हा एखादा प्रदेश आपल्या मागण्या मांडतो, पण तो नेसेसरी नाही की डेमोक्रॅटिक पद्धतीनंच मांडेल, पण कधी कधी प्रादेशिकता ही एक हिंसेचं रूप घेते है ना. ती त्याला आपण म्हणू विभाजनाचं रूप घेते, डिव्हिजनचं रूप घेते है ना, सेसेशनचं रूप घेते. जेव्हा प्रादेशिकता एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशाविरुद्ध व्हायलन्स, हिंसा किंवा अशा काही पद्धतीनं त्यांच्या मागण्या मांडत असेल, तर भारतीय एकतेला, एकात्मतेला धोका जरूर निर्माण होतो. दुसरा,
फुटीरवादी राजकारण है ना, डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स, ते जात आधारित असेल, धर्म आधारित असेल, ह्यांना समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाजामध्ये फूट पडते. तिसरा, विकासातील असमतोल. नक्कीच की जेव्हा जेव्हा विकासामध्ये असमतोल तयार होतो, एस्पेशली तुम्ही नीट बघाल तर भारतामध्ये काही विकासाचे पॉकेट्स आहे ना, की द पॉकेट्स ऑफ डेव्हलपमेंट तयार झाले. जसं की एस्पेशली जो पश्चिम भारत आहे तो विकसनशील किंवा विकसित आहे, पण सेंट्रल इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया इथे आणखी म्हणावा तेवढा विकास पोहोचलेला नाहीये. तर ह्यानं काय होतं की एखादा प्रदेश दुसऱ्या प्रदेशाविरुद्ध तेढ निर्माण होते. त्याचबरोबर दारिद्र्य, गरिबी है ना, पायाभूत सुविधांचा अभाव, ह्यामुळे त्या प्रदेशातील लोकांना, डेव्हलप्ड प्रदेशाबद्दल लोकांबद्दल तेढ निर्माण होते. त्यामुळे एकतेला धोका पोहोचतो. नक्षलिझम पण इथूनच उगम पावतं है ना, फुटीरवादी विचारवंत इथूनच उगम पावतात. त्याचबरोबर वांशिक भेदभाव, त्याला आपण रेशियल किंवा ॲथनिक, त्याला आपण डिस्क्रिमिनेशन म्हणू, आणि राष्ट्रवाद, त्याच्यावरची आधारित नॅशनॅलिटी, की नॉर्थ ईस्ट लोकांना चिडवणं, साऊथ इंडियन लोकांना अपशब्द वापरणं, राईट. तो हा जो प्रकार आहे वांशिक भेदभाव, ह्यानं पण भारतीय समाज तुटण्याकडे त्याची शक्यता वाढते. तिसरा पॉईंट की भौगोलिक विलगता, हा पण एक खूप सुंदर पॉईंट आहे. की जर तुम्ही भारताचा नकाशा बघाल, तुम्हाला दिसेल की नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य भारत हा भारतीय मेनलँडपासून थोडा तुटलेला दिसतो, ज्यामुळे त्यांच्यापर्यंत डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचू शकत नाही, राईट. त्याचबरोबर आंतरधार्मिक संघर्ष, धर्मामध्ये संघर्ष वाढतो. त्याचबरोबर तिसरा, आंतरराज्य संघर्ष, जेव्हा दोन स्टेट एकमेकांच्या विरुद्ध उभं असतं. जसं की आपण रिसेंटली बघितलं की कावेरी ह्या नदीच्या वादावरनं 3 राज्य एकत्र आली, तिथे हिंसा झाली, बरोबर. तेलंगणाच्या वेळी आपण ऑब्झर्व केलं. एक्झॅक्टली. तर ह्या सगळ्या घटकांमुळे भारतीय एकता आणि किंवा विविधतेतील एकता ह्या तत्वाला धोका जरूर पोहोचतो, आपण असं म्हणू शकतो है ना. तर आपण 3 पार्ट बघितल्या उत्तराची. पहिला पार्ट होता की ते तत्व आहे काय. दुसरा पार्ट होता की अशी कुठली घटक आहेत की ज्यामुळे भारतामध्ये विविधता तयार होते. आणि तिसरा पॉईंट असा होता की ह्या विविधतेला धोका निर्माण करणारी कुठली घटकं आहेत. एक्झॅक्टली. नाव आपण त्याला कन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू, की कन्क्लूड एक पॉझिटिव्ह नोटवर व्हावं, की तुम्हाला ह्या प्रश्नावरनं काय कळालं आणि ह्याचं फ्युचर काय असेल, किंवा आतापर्यंत तुमची आयडिया काय की ह्या तत्वाबद्दलची. तर मला असं वाटतं की तीव्र आर्थिक आणि सामाजिक विषमता असून देखील राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकून राहिली आहे. अशा प्रकारे भारत एकाच एकात्मिक सांस्कृतिक चौकटीत दुर्मिळ अशी बहुसांस्कृतिक परिस्थिती दर्शवितो. म्हणजे आपण ही तर ॲक्सेप्ट करतोय की हा, भारतामध्ये विषमता आहे, भारतीय समाजामध्ये काही भेद आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, पण हे प्रॉब्लेम्स एवढे मोठे नाहीत की ते भारतीय एकात्मतेला तोडतील, राईट. की हे सगळे प्रॉब्लेम्स असून देखील भारतीय समाजानं एकात्मता टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, ते अजूनही टिकून आहे, हे आपलं कन्क्लुजन है ना. आपण तेही सांगितलं की बाबा ह्याला धोका कोण निर्माण करतं. काही स्टुडंट्स असं पण कन्क्लूड करू शकतील, मे बी सोल्युशन ओरिएंटेड, की तुम्ही जी मगाशी प्रॉब्लेम सांगितली, ही सगळी धोका निर्माण करणारी जी प्रॉब्लेम सांगितली, जी घटक सांगितली, ह्याच्यावर एक सोल्युशन सुद्धा देऊ शकता तुम्ही, की काय सॉल्व्ह करता येईल, कसे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील ॲज अ कन्क्लुजन. ते पण 2-3 लाईनमध्ये, खूप मोठा पसारा नको उत्तराचा है ना. तर असं हे स्ट्रक्चर होतं. दुसरा प्रश्न मी घेतलाय की जो सोसायटीचा सेकंड टॉपिक आहे, महिला आणि त्यांचं संघटना आणि त्यांचं योगदान. त्यातल्या त्यात महिलांचे प्रॉब्लेम, महिला सबलीकरण, आणि एक आपल्या समाजामध्ये सोसायटीच्या सिलेबसमध्ये एक पॉईंट आहे, त्याला आपण सक्षमीकरण म्हणतो, सबलीकरण म्हणतो. त्यातला एक पॉईंट आहे की भारतातील कमी लिंग गुणोत्तराची कारणे सांगा आणि उपाय स्पष्ट करा. मेजरली म्हणजे माझ्या परसेप्शननं हा पॉईंट जातो पॉप्युलेशनच्या टॉपिकमध्ये, लोकसंख्येच्या विषयामध्ये है ना, पण स्टील हा वुमेनशी पण रिलेटेड आहे. तर भारतातील कमी लिंग गुणोत्तराची कारणे आणि उपाय स्पष्ट करा, असा तो प्रश्न आहे. अत्यंत सोपा आहे. ह्यामध्ये 2 सब पॉईंट्स आहेत. पहिला की तुम्हाला सांगायचं आहे की ही कारणे कुठली आहेत कमी लिंग गुणोत्तराची, आणि त्याच्यावर उपाय काय शोधता येतील है ना. उपाय सांगा, स्पष्ट करा म्हणताय, म्हणजे तुम्हाला सांगतात ते सांगायला गव्हर्नमेंटनं काय स्टेप घेतल्यात हे इतकं महत्त्वाचं नाही आहे आता है ना. जर त्यांनी असं विचारलं असतं की भारतातील कमी लिंग गुणोत्तराची कारणे सांगा, सरकारने यासाठी कुठल्या उपाययोजना केलेल्या आहेत हे सांगा, आणि आणखी उपाय स्पष्ट करा, त्यावेळेस तुम्हाला लिहिणं आवश्यक होतं की सरकारनं पण काय स्टेप्स घेतल्या. आता इथे मेन्शन केलेलं नाही की सरकारच्या स्टेप्स, गव्हर्नमेंटच्या स्टेप्स टेकन, हे तुम्हाला लिहायचं आहे, अजिबात गरज नाही आहे. 1-2 लिहिले तरी चालतील, पण जास्त फोकस हवा की तुम्ही सुचवा की ह्याच्यावर काय करता येईल है ना.
आता आपण बघू की ह्या प्रश्नाचं स्ट्रक्चर हवं कसं होतं. शक्यतो हा जर 15 मार्काला घेतला है ना, तर पुन्हा एकदा घेऊ आपण की 15 मार्क्स म्हणजे हे जे 3 पानं असतील, प्रश्न अत्यंत सोपा आहे. तर मेन 2 पार्ट्स, पहिला की लिंग गुणोत्तराची कारण आणि दुसरा सब पार्ट आहे की उपाय, है ना, हे लक्षात ठेवायचं आहे. आता सिंपल याचं स्ट्रक्चर असणार आहे की कन्क्लूड करायचं आहे, इंट्रोड्यूस करायचं है ना. तर तुम्ही इंट्रोड्यूस कराल एक 4 लाईन्समध्ये, हा 15 मार्कर क्वेश्चन आहे है ना. तर कन्क्लूड कराल कुठेतरी इथे एक 4-5 लाईन्समध्ये, राईट. बाकीचा हा पूर्ण स्पेस तुम्हाला 2 जागेंवर डिवाइड करायचा आहे, 2 भागात डिवाइड करायचा आहे. त्यातला पहिला भाग असणार आहे कारणे द्या आणि दुसरा भाग असणार आहे उपाय स्पष्ट करा, राईट. तर जवळजवळ मी म्हणेल की हाफ वेटेज दिलं तरी चालतं ह्याला, कारण हा पेज पूर्ण पेज आणि हा एक रिकामा. तर जवळजवळ इथे कुठेतरी तुम्ही कारणे असे संपवावीत है ना, की हा तुमचा एक लाईन बनेल. तो हा जो पार्ट आहे हा पहिला पार्ट आहे कारणांचा, आणि इथून सुरू होईल दुसरा पार्ट उपाय है ना. तर तुम्ही इथून सुरू करणार कारणे आणि इथून सुरू करणार उपाय, राईट. आणि येस ऑफकोर्स कन्क्लूड जे तुम्हाला ठीक वाटेल त्या प्रश्नाशी निगडीत, राईट. तर आता आपण ह्या स्ट्रक्चर जर तुम्हाला समजलं असेल तर एकदा आपण ह्याच्यावर बोलून घेऊ की कंटेंट तुम्हाला काय टाकणं आवश्यक होतं. सोपे आहेत, फार सोपे आहेत. कारणे नक्कीच जसं तुम्हालाही ह्याच्यापेक्षा जास्त नोट करता येतील, पण तरी आय विल ट्राय माय बेस्ट की स्त्री भ्रूण हत्या हे खूप महत्त्वाचं कारण आहे ना. आणि त्याच्या आधी इंट्रोड्यूस कसं कराल बरं, इंट्रोड्यूस करणं हे फार सोपं आहे म्हणून मी लिहिलं नाही. ह्या प्रश्नासाठी तुम्ही डायरेक्टली डाटा आणि फॅक्ट्स वापराव्यात, हे खूप महत्त्वाचं. की इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की एकतर सेन्ससनुसार 2011 नुसार सध्या किती लिंग गुणोत्तर आहे, त्याचा ट्रेंड कसा आहे है ना. कारण प्रश्नाचा तुम्ही जर रोख ओळखला तर कमी लिंग गुणोत्तराची कारणे सांगा है ना. तर कमी हा एक शब्द सापेक्ष रिलेटिव्ह आहे, तर त्याला तुम्हाला कोणासोबत तरी कम्पेअर पण करता आलं तर खूप छान. जसं की तुम्ही सांगू शकता की बघा भारतीय समाजाची किंवा भारताची जे लिंग गुणोत्तर आहे सध्या ते 2011च्या सेन्ससनुसार एवढं आहे, जे की इतर युरोपियन देशांपेक्षा बरंचसं कमी आपल्याला दिसतं. जर तुम्ही अशा भाषेत लिहिलं, कंपॅरिझन त्या टॉपिकमध्ये लिहिलं कमी, कारण कमी हा सापेक्ष तर कुणापेक्षा कमी, किती कमी है ना, हे सांगणं आवश्यक आहे. किंवा 1000 1:1 असणं आवश्यक होतं, पण ते 1000च्याही कमी आहे, तर आपण त्याला नक्कीच कमी असं म्हणू शकतो. तर एक त्या लँग्वेजमध्ये तुम्ही त्याचं इंट्रोडक्शन लिहावं, डाटा आणि फॅक्ट्स वापराव्यात, सध्या किती लिंग गुणोत्तर आहे याचं. दुसरा की कारणची लिस्ट 1 2 3 4 5 6 7 8 जे तुम्हाला लावेत. आणि एक छोटं कॅल्क्युलेशन सांगतो, जेव्हा 15 मार्काला प्रश्न पडेल तेव्हा तुम्हाला पॉईंट्स 15+ लिहायचे, दोन्ही सगळे मिळून है ना. उपाय प्लस कारणे हे 15+ पॉईंट असतात, जसं की 8 कारणे लिहिली 8 उपाय लिहिली, ओके. किंवा लेट्स से 10 कारणं लिहिली आणि 5-6 उपाय लिहिली, हे पण चालतं है ना. तर एक 15 16 17 पॉईंट्स असावेत दोन्ही पूर्ण उत्तरामध्ये मिळून. इंट्रोडक्शन आणि कन्फ्युजन सोडून बॉडीमध्ये 15-16 पॉईंट असावेत, असं एक डोक्यात ठेवायचं 15 मार्कासाठी, ठीक आहे ना. कारणी येस ऑफकोर्स स्त्री भ्रूण हत्या, स्त्री अर्भक हत्या, त्याचबरोबर महिलांचं शिक्षण कमी असणं, एकंदरीत पूर्ण समाजाचं शिक्षण कमी असणं. आणि शिक्षण कमी असण्याचा सर्वात मोठा तोटा जो असतो तो असतो की आपला एक ह्युमन ब्रेन, एक कॉन्सायन्स डेव्हलप झालेला नसतो, एक सत्सद विवेक बुद्धी डेव्हलप झालेली नसते. त्यामुळे आपण नेमकं जे करतोय ते चूक का बरोबर हा विचार तयार होत नाही. आणि त्यामुळे नक्कीच लिंग गुणोत्तर किंवा स्त्री भ्रूण हत्या, स्त्री अर्भक हत्या अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स हा भारतीय समाज अनुभवतो है ना. शिक्षणाची कमतरता, दारिद्र्य किंवा गरिबी है ना, की नक्कीच की जेव्हा त्यात स्त्री भ्रूण हत्याच्या मागे सर्वात महत्त्वाचं कारण हे तर आहेच ऑफकोर्स, पण दारिद्र्य वगैरे ह्यापेक्षा महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की पुरुषसत्ताक पद्धती. तर पुरुषसत्ताक पद्धती आहे प्लस दारिद्र्य आहे. तर दारिद्र्यामुळे काय होतं की कुठलं मूल, कुठल्या लिंगाचं मूल हवंय ह्याचे चॉईस करण्याचा अधिकार त्या पॅरेंट्सला मिळतो. आणि त्यातल्या त्यात ती स्त्री किंवा जर ते मूल हे स्त्री असेल तर नक्कीच तिचा स्त्री अर्भक हत्या होते किंवा स्त्री मृत्यूदर वाढतो. तर मला असं वाटतं की स्त्री भ्रूण हत्या, स्त्री अर्भक हत्या ही एक पॅट्रियार्कल सोसायटीचं लक्षण आहे, ते पुरुषसत्ताक पद्धतीचं लक्षण आहे. आणि त्यात जर गरिबी किंवा दारिद्र्य ॲड झालं
तर हा प्रॉब्लेम खूप मोठा बनतो. त्याचबरोबर महिलांची सामाजिक स्थिती हे फार महत्त्वाचं. सामाजिक स्थिती म्हणजे काय असतं, बाय द वे एखाद्या पर्सनला 3 वेगळ्या स्थिती असतात, जसं की पॉलिटिकल सिच्युएशन, की जे आपण राजकीय स्थिती, त्याची सामाजिक स्थिती आणि त्याची आर्थिक स्थिती. तर महिलांची आर्थिक स्थिती म्हणजे काय, की त्या आर्थिकदृष्ट्या किती सबल आहेत, इंडिपेंडंट आहेत, काम करतायत का, नाही करतायत का, एटसेट्रा. पॉलिटिकल त्यांची स्थिती म्हणजे काय असेल, किंवा त्यांचं डेमोक्रेसीमध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे, गव्हर्नमेंटमध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे, पंचायत राज इन्स्टिट्यूशनमध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे. तिसरा जो पॉईंट आहे, की सामाजिक स्थिती म्हणजे काय, की समाजामध्ये वावरताना त्यांना पूर्णपणे सगळे अधिकार मिळतात का, एक माणूस आहे ना म्हणून जगण्याची मुभा मिळते का, ती सामाजिक स्थिती. त्यामध्ये अधिकार आले, सामाजिक अधिकार. सामाजिक अधिकार म्हणजे काय, की घरामध्ये डिसिजन घेण्याची क्षमता, समाजामध्ये एक स्त्री किंवा पुरुषातला भेद नाकारून वावरण्याची क्षमता, एटसेट्रा अँड एटसेट्रा. तर बेसिकली महिलांची सामाजिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे. त्यांना सामाजिक अधिकार नाही आहेत, शिक्षणाचे अधिकार नाही आहेत, हेल्थचे अधिकार नाही आहेत, हे ना, घरामध्ये डिसिजन घेण्याचे अधिकार नाहीत. ह्यामुळे हे नक्कीच हे कारण आहे. महिला सक्षमीकरणाचा तो अभाव आपल्याला दिसतो. त्याचबरोबर पुरुषांचे वर्चस्व, त्याला पुरुषसत्ताक पद्धती आपण असं म्हणून, एकंदरीत पुरुषसत्ताक पद्धतीमुळे, आणि स्पेशली आपण हे फॅक्ट नोट करतोय, की असे समाज किंवा अशी राज्य की जी आर्थिकदृष्ट्या सबल आहेत पण तिथे पुरुषसत्ताक पद्धती खूप डॉमिनंट आहे, त्या स्टेट्समध्ये आपण लिंग गुणोत्तराचं प्रमाण किंवा आकडा कमी नक्की बघतो. जसं की फॉर एक्झाम्पल हरियाणा, पंजाब, ही जी 2-3 स्टेट्स आहेत तिथे ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांतीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक आपल्याला प्रॉस्पिरिटी आलेली. पण तरी देखील ते समाज अशा प्रकारच्या कामामध्ये काय इन्व्हॉल्ड आहेत, ह्याचं रिझन असं आहे की दरवेळी दारिद्र्य किंवा गरिबी ही त्याच्या मागे रिस्पॉन्सिबल नाही, तर पुरुषसत्ताक पद्धती ही खूप महत्त्वाची इन्स्टिट्यूट आहे, की ज्यामुळे तुम्हाला लिंग गुणोत्तर, सेक्स रेशो कमी झालेला दिसतो. अर्भक आणि माता मृत्यू दर हा एक प्रॉब्लेम आहे. लोकसंख्या धोरणांचा परिणाम, जसं की जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट एक धोरण स्पष्ट करेल की आम्ही 1 चाइल्ड पॉलिसी किंवा 2 चाइल्ड पॉलिसी आणू, आणि त्यात जर तुम्हाला चॉईस करायचा असेल पॅरेंट्सला, तर ते मुलाला चॉईस करतील. आणि त्याला आपण सन मेटा प्रेफरन्स म्हणतो. सन मेटा प्रेफरन्सचा अर्थ असतो की मुलगा हवा, एक वंशाचा दिवा हवा, तो पण मुलगाच, है ना. तर ह्या सगळ्या कारणांमुळे लोकसंख्या धोरणाचा परिणाम म्हणजे की नंबर ऑफ चाइल्ड जेव्हा लिमिट करत असतात तेव्हा ते कुठलं चाइल्ड असावं, मुलगा असावं की मुलगी, हा चॉईस तयार होतो, है ना. तर त्या धोरणांचा तो परिणाम आहे असं आपण नक्की म्हणू. त्यावरील उपायामध्ये तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही नक्कीच सुचवा, ते लिहा. पण सर्वात महत्त्वाचा उपाय मला असं वाटतं की येस, PCPNDT ॲक्ट जो आहे, आपण ही जी सेक्स डिटर्मिनेशन म्हणतो आपण त्याला, है ना, की ह्या चाचण्या थांबवण्यासाठी आपण एक कायदा तयार केला, PCPNDT ॲक्ट, ज्यामध्ये जेव्हा आपण सेक्स डिटर्मिनेशन करतो, त्या अर्भकाचं सेक्स आयडेंटिफाय करतो, ते लिगली आपण बॅन केलेलं आहे. त्या सोनोग्राफी सेंटर्सवर, की बाळाची स्थिती सांगणं अलाउड आहे, पण त्या बाळाचं लिंग, पोटात जे बाळ असतं त्याचं लिंग सांगणं, त्या अर्भकाचं लिंग सांगणं हे कायदेशीररित्या हे वर्ज केलेलं आहे, त्याच्यावर बॅन केलेलं आहे आपण. तर PCPNDT कायद्याची अंमलबजावणी करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज आपण बघतोय की सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की अंमलबजावणी होत नाहीये. आणि लिंग निवड रोखून बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या बनावट केंद्रांवर कारवाई करणं फार आवश्यक आहे. दुसरा पॉईंट, की मुलीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, की ज्यानं त्या पालकांचं बर्डन कमी होईल, एका मुलीला वाढवण्याचं. आर्थिक सहाय्य प्रदान करणे, भविष्यातील फायद्यांसाठी बचत करण्यास त्यांना प्रोत्साहित करणे. तर एकंदरीत मुलगी असण्याचे जे सामाजिक परिणाम आहेत, मी म्हणतो सामाजिक परिणाम, ते खूप महत्त्वाचे आहेत ह्या सगळ्या कन्सेप्टच्या मागे. की एक मुलगी म्हणून तिला शिक्षणावरचा खर्च, तिच्या घरावरचा खर्च, ती फॅमिलीला वाटतं की ह्या मुलीवर आपण जो काही खर्च करू, इन्क्लुडिंग लग्नाचा खर्च, हा सगळा वेस्ट आहे, कारण ते पराया धन आहे, ती निघून जाणार आहे, राईट. तर त्यामुळे त्या पालकांना एका मुलीवरची इन्व्हेस्टमेंट ही वेस्टफुल वाटते, म्हणून ते इन्व्हेस्ट करत नाहीत, बरोबर. तर आपण काय करू, की ॲज अ गव्हर्नमेंट किंवा एक गव्हर्नमेंटची एक पॉलिसी म्हणून, की मुलींना आपण सेव्हिंग करण्यासाठी प्रोत्साहित करू, त्यांना आर्थिक सहकार्य करू, मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या किंवा आशा वर्करच्या सेवांचा आपण लाभ घेऊ, त्यामध्ये त्यांची हेल्थ आली, त्यांची एज्युकेशन आलं, ह्या सगळ्यांचा आपण फायदा घेऊ. वर्तणुकीत बदल घडून आणणं फार महत्त्वाचं आहे, कारण असं म्हणतात ना की वॉर स्टार्ट्स फ्रॉम दी माइंड, डोक्यातनं ते सगळं सुरू होत असतं. तर मला असं वाटतं की कधी कधी आपण सर्व बोलतोय PCPNDT ॲक्ट, कायदे वगैरे, तर कायद्यामध्ये हे अंमलबजावणी केल्याने देखील हे खूप महत्त्वाचा उपाय आहे. पण फक्त कायद्यानं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत.
प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला लोकांच्या माइंडमध्ये उतरावं लागेल, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणावं लागेल, राईट. तर वर्तणुकीत बदल घडून आणणं फार आवश्यक आहे. त्यांना आपण स्त्री शिक्षण, आर्थिक समृद्धी वाढवलं तर हे सगळे काही चेंजेस आपल्याला दिसतील, असा तो उपाय आहे. त्याचबरोबर सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाओ मोहिमेनं समाजामध्ये वर्तनात्मक बदल घडवून तुम्हाला आठवतं ते त्यांनी एक कॅम्पेन पण सुरू केली तिथं सेल्फी विथ डॉटर. तर त्यानं काय होतं की अशा प्रकारच्या कॅम्पेन्सनं लोकांमध्ये एक जागरूकता तयार होते, एक अवेअरनेस तयार होतो की एक स्त्री, एक मूल हे फार महत्त्वाचं आहे. जर आपण असे काही रोल मॉडेल्सला जर प्रमोट केलं तर जसं की कल्पना दत्त किंवा है ना, ह्या सगळ्या रोल मॉडेल्स, इवन क्रिकेटर्स, तर आपण ह्या महिला चंदीगडमध्ये मला वाटतं की जसं माझ्या एकदा वाचण्यात गेलं ते न्यूजपेपरमध्ये की त्यांनी काय केलं आहे की त्या चंदीगडच्या बऱ्याचशा भिंतींवर, एक सिटी आहे येस ऑफकोर्स त्याच रिजनमधली, की तिथल्या ओव्हरब्रिजेस किंवा गव्हर्नमेंटच्या कंपाऊंड्स किंवा त्यांच्या भिंतीवर काय केलं आहे की ज्या महिला, भारतीय समाजातल्या महिला ज्यांनी खूप महत्त्वाचे रोल्स, भूमिका बजावल्यात, त्यांची पोस्टर्स छापलेत. त्यांना काय होतं की एक मोटिवेशन तयार होतं मुलींना की आपण पण एक इंडिव्हिज्युअल आहोत, है ना. तर अशा प्रकारचे काही कॅम्पेन्स किंवा वर्तणुकीत बदल तयार करणं आवश्यक आहे. तरुणांना संवेदनशील करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे ना. त्यातल्या त्यात मेल तरुणांना संवेदनशील करणं आवश्यक आहे, की कारण हे तरुण आहेत की ज्यामध्ये पुरुषसत्ताक पद्धती खूप महत्त्वाची, खूप डॉमिनंट असतात, राईट. तर प्रजनन आरोग्य शिक्षण देणं, सेवा देणं हे फार महत्त्वाचं असं मला वाटतं, है ना. तर तुम्ही ह्याच्या पलीकडेही बरेचसे उपाय नक्कीच सुचवू शकता. आणि एक कन्क्लुजन म्हणून तुम्ही लिहू शकता की सध्या जी गव्हर्नमेंटच्या इम्पॉर्टंट स्कीम्स आहेत जसं की जेंडर बजेटिंग, बेटी बचाव बेटी पढाओ, ह्या सर्व योजना ह्या योग्य रीतीने काम करतात, ह्या त्याच दिशेनं काम करतात. तुम्ही अशा प्रकारचं कन्क्लूड करू शकता, है ना. तर अशा प्रकारे आपण हे 2 प्रश्न आज संपवलेत. मी पुन्हा भेटेल तुम्हाला आणखी 2 प्रश्नांसहित. थँक्यू व्हेरी मच.